नमस्कार, मी गौतम कांबळे जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी.के. न्यूज मराठी. आता बातमी येते पाण्यात बुडून मरण पावल्याची. पाहूया सविस्तर. कुपटी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 10व्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी राखी पौर्णिमेसाठी मुरझळा गावी आला असता त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 22 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. पाण्यात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव ओमकार माधव वानोळे असे असून तो किनवट आदिवासी बहुल भागातील मुरझळा येथील रहिवासी असून ओमकार वानोळे हा कुपटी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 10व्या वर्गात तो शिकत होता. 2 दिवसापूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुरझळा येथे गावी आला असता मात्र गावालगतच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेची माहिती मयत विद्यार्थ्याचे वडील माधव वानोळे यांनी इस्लापूर पोलिसांना कळविले असता इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी दिली आहे. रक्षाबंधनसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मुरझळा येथे हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट जी.के. न्यूज किनवट नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.